स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती। या अभंगात महाराज तुम्ही आम्हाला 4 नियम सांगितले, त्याच्यापैकी आम्ही एकही करू शकत नाही। मग तुम्ही ज्या जागेवर आहेत त्या जागेवर देव आपलाचा करू शकतात, मग तुम्ही कायम करा। ते महाराज अभंगाच्या पहिल्याच तुकड्या सांगतात स्वामी काज। स्वामी काज, स्वामी काज म्हणजे काय तर आपल्या मालकाचं इमानदारीनं काम करणं किंवा सेवा करणं याला म्हणतात स्वामी काज। मग तुम्ही म्हणता महाराज आम्हाला कळेल असं एखादं उदाहरण सांगा बरं। मग आपल्या मालकाचं निष्ठेनं काम कोणी केलं हो तर इथं महाराज सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव येतं। असं मी म्हणत नाही, कोण म्हणतंय दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचरण म्हणून देखील रामचरण म्हणून देखील रामचरण म्हणून देखील दासत्व निकट हनुमंत पै केले 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 दासत्व हनुमंत केले म्हणून देखील रामचरण म्हणून देखील रामचरण झाली ते विश्रांती यात तास तेरा 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 सकला दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचरण झाली ते विश्रांती याच काळ सकळा। तर महाराज सेवकात सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव येतं। मग याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहू। करा भजन विठाला। विडाला 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 नारद महर्षी सहज फिरत प्रभू रामचंद्राकडे आले आणि म्हणाले प्रभू तुमच्याकडे भक्तांची यादी आहे म्हणा। प्रभू रामचंद्र म्हणाले हो। नारद महर्षी म्हणाले पाहायला मिळेल का? मग प्रभू रामचंद्र म्हणाले हो। प्रभू रामचंद्रानं कपाटातली यादी काढली आणि नारद महर्षीला दिली आणि महाराज त्या यादीमध्ये नारद महर्षीचं नाव एकच नंबरला होतं आणि त्या यादीमध्ये हनुमंतरायाचं नावच नव्हतं। महाराज नारद महर्षी देवाला काही नाही म्हणले, डायरेक्ट हनुमंतरायाकडे गेले आणि हनुमंतरायाला म्हणाले हनुमंता तुम्ही स्वतःला श्रीराम भक्त म्हणून घेता आणि मी प्रभू रामचंद्राकडे गेलो होतो। मी प्रभू रामचंद्राकडून यादी आणली आणि या यादीमध्ये तुमचं नावच नाही। मग हनुमंतराय म्हणाले नारदजी माझं या यादीमध्ये नाव यावं म्हणून मी भक्तीच करत नाही। मग नारद महर्षी म्हणाले मग तुम्ही श्रीराम भक्त आणि या यादीमध्ये तुमचं नावच नाही, या यादीमध्ये तुमचं नाव पाहिजे। हनुमंतराय म्हणाले नसू द्या,
नसलं तर. पण महाराज नारद महर्षी परत 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 चिडून बोलू लागले. मग महाराज हनुमंतराय होते ते बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतराय म्हणाले, नारदजी तुम्हाला जी प्रभूने यादी दिली ती 2 नंबरची यादी आहे आणि 1 नंबरची यादी तर कपाटातच आहे. नारद महर्षी लगेच प्रभू रामचंद्राकडे गेले. म्हणाले, प्रभू डबल एक यादी आहे म्हणा. प्रभू रामचंद्र म्हणाले, हो. मग नारद महर्षी म्हणाले, मग द्या ना. मग प्रभू रामचंद्राने कपाटातली 1 नंबरची यादी काढली आणि नारद महर्षीला दिली. आणि महाराज त्या यादीमध्ये 1 नंबरलाच हनुमंतरायाचं नाव होतं, पण त्या यादीमध्ये नारद महर्षीचं नाव होत नव्हतं. महाराज तळपायाची आग मस्तकाला गेली. मग नारद महर्षी म्हणाले, प्रभू तुमच्याकडे आतला भेदभाव नसला पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणाले, काय झालं. मग नारद महर्षी म्हणाले, या 2 याद्या कशामुळं. मग प्रभू रामचंद्र म्हणाले की नारदजी 2 नंबरची जी यादी आहे ती यादी मी ज्यांना आवडतो त्या भक्तांची आहे आणि 1 नंबरची जी यादी आहे ती मला जे भक्त आवडतात त्यांची आहे. आणि महाराज देवाला जर कोणता भक्त आवडत असेल ना तर त्यामध्ये माझ्या मारुतीरायाचं नाव सर्वात वर येतं. आणि यालाच म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु, स्वामी काज भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचना सेवापती, पितृवचना सेवापती, पितृवचना सेवापती, पितृवचना सेवापती, वचन सेवापती. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. तर याच्यासाठी आपण परत एक उदाहरण पाहू.